मी डॉक्टर प्रतिष्ठा पवार, आयुर्वेद कन्सल्टंट ॲट श्री आयुर्वेद पंचकर्मा हॉस्पिटल चंदननगर अँड प्रियवेद हेल्थ केअर सेंटर पुणे. डे टू डे लाईफमध्ये डायबिटीस हा एक खूप कॉमन आजार झालेला आहे. डायबिटीस म्हणजे काय तर रक्तामधील साखर वाढणे. डायबिटीसचे मुख्यतः 2 टाईप असतात. एक जुवेनाइल डायबिटीस म्हणजेच नवजात बालकांचा होणारा डायबिटीस आणि सेकंड वन इज टाईप 2 डायबिटीस मलायटिस. दैनंदिन आहार विहार, बाहेरील बेकरी प्रोडक्ट्स तसेच लॅक ऑफ एक्सरसाइज, एका जागेवर बसून काम करणे ह्यामुळे डायबिटीसचे प्रमाण भारतामध्ये वाढत आहेत. तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे कोणी डायबिटीसने ग्रस्त असेल तर तुम्हाला माहीतच असेल त्यामध्ये आहाराचा रोल हा खूप इम्पॉर्टंट आहे. आयुर्वेद तुम्हाला आहार आणि लाईफस्टाईलच्या माध्यमातून डायबिटीस मॅनेज करायला मदत करू शकते. आयुर्वेदामध्ये तुम्ही आहारात काय खात आहात त्यापेक्षा तुम्ही आहार कसा करत आहात ते अतिशय महत्त्वाचे आहे. शांत चित्ताने एका जागी बसून जेवण करावे. ते करत असताना TV, मोबाईल यांचा वापर टाळावा. जेवण करत असताना मन लावून चावून खाणे गरजेचे आहे. आयुर्वेदामध्ये 6 रसांचा समावेश सांगितलेला आहे, तर त्यापैकी कडू आणि तुरट रसांचा समावेश आहारामध्ये जास्त प्रमाणात करावा. आहारात साठेसाळी तांदूळ भाजून त्यांचं भात तसेच मूग, तूर डाळ, मसूर यांचे वरण, फळभाज्या, पालेभाज्या तसेच ज्वारी, नाचणी किंवा बाजरीची भाकरी यांचा समावेश करू शकता. भाज्यांमध्ये दुधी भोपळा, घोसाळे, दोडके, कारले, कोबी, फ्लॉवर, पालक, मेथी, शेपू यांचा समावेश करावा. तसेच तुम्ही गाईचे दूध देखील घेऊ शकता, फक्त म्हशीचे दूध हे घेणे टाळावे. आहारामध्ये फळांचा देखील समावेश करावा. त्यामध्ये आंबा, चिक्कू, फणस, सीताफळ घेणे टाळावे. मैदा, बेकरी प्रोडक्ट्स तसेच आंबवलेले पदार्थ हे आहारात समावेश करू नये. डायबिटीसमध्ये डाएटसोबतच व्यायाम देखील करणे गरजेचे आहे. त्यामध्येच चालणे हा उत्तम व्यायाम आहे. त्यासोबतच तुम्ही सूर्यनमस्कार, पश्चिमोत्तानासन, धनुरासन, वज्रासन, भुजंगासन इत्यादी आसन करू शकतात. तसेच त्यासोबत प्राणायाम देखील करणे गरजेचे आहे. डायबिटीस मॅनेजमेंट करताना स्ट्रेस मॅनेजमेंट करणे देखील महत्त्वाचे आहे. स्ट्रेस फॅक्टरमुळे तुमच्या शरीरातील ब्लड शुगर लेवल वाढू शकते. त्यासाठी नियमित मेडिटेशन करावे. हे सर्व करत असताना आयुर्वेद डॉक्टरला कन्सल्ट करून त्यांच्याकडून आयुर्वेद औषधी व पंचकर्म करून घेतले तर नक्कीच तुम्हाला डायबिटीस रोखण्यास मदत होऊ शकते. तुम्हाला डायबिटीस संदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा खालील दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता.